श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हरित श्री ज्ञानदेव तुकाराम घोर चिंतन श्री गुरुदेव जगन्नाथ महाराज की जय। सूर्यकोटि समप्रभ नमः देव सर्व कार्येषु सर्वदा गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचताने स्मरेता वेदवाणी प्रवर्तते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यविमलमचलं सर्वांति साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि ज्ञानमूलं सद्गुरुमूर्ति पूजामूलं सद्गुरुपदं मंत्रमूलं सद्गुरुवाक्यं मोक्षमूलं सद्गुरुकृपा पुंडलीक वरदे हरित श्री ज्ञानदेव तुकाराम घोर चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्याय नमः जय जय आज दिगंबरा अज्ञानामे विश्वंबरा वर्णिता तुझ्या गुण संभरा मती अपूर्व होतसे वर्णिता तुझ्या गुण संपत्ती वेद भांडारे अपूर्व होती सहस्रपणी वाहता माती शीन याचे दावितसे सर्वप्रथम गणपतीला वंदन करून गणपतीला वंदन केल्याच्या नंतर तुझी गुणसंपदा तुझे किती गुणसंपदा वर्णो असे ग्रंथकर्ते सांगत आहेत। पंचननायशे धेंडे परी दो अक्षरी झाले धडे सरस्वतीचे क्षिणोनी तोंड करी सांड विफला विलपाची गणपतीला वंदन केल्याच्या नंतर सरस्वतीला सुद्धा वंदन करून ग्रंथकर्ते पुढे अध्यायाला सुरुवात करीत आहेत। 18 भार उद्भिज देई कमळ पात्रात पुरेमही शताब्दीची अपूर्व शाही तव गुण सार संज्ञा हे गणराया तुझे वर्णन इतके आहेत ह्या समुद्राची शाही जरी केली ना तरी तुझे गुण वर्णता कमी पडल असे ग्रंथकर्ते सांगतात। आयसा सर्व गुण पुरुष येऊन बैसलाचे आबद्ध मतीस भक्तिसार ग्रंथ सुधारस स्वयं निर्मिला आपणाची हे गणराया मी ग्रंथ लिहित आहे आणि मी ग्रंथ लिहित असताना तू माझ्या समोर येऊन बस। तरी मागिले आजाई सकळ कथन कानी पाणी वायुनंदन युद्ध सई ऐके होऊन सुख सागरा मिळाले। बघा मागच्या अध्यायामध्ये आपण कालिकनाथाचं आणि वायुनंदन म्हणजे मारुतीचं युद्ध बघितलेलं आहे आणि ते युद्ध झाल्याच्या नंतर दोघ जण एकत्र झालेत आणि एकत्र झाल्याच्या नंतर पुढे काय करतात। यावरी कानिपास स्त्री देशात गेले श्री गडमुंड गावात तेथे भेटून मचिंद्राते आतिथ्य भोगिले। कालिकनाथ
श्रीराज्यामध्ये गेलेले आहेत आणि श्रीराज्यामध्ये जाऊन मच्छिंद्रनाथांना भेटलेले आहेत. भोजले परी कैसे रीते ते जे काय तुन श्रोती मचिंद्राचे काम चित्ती एक आरती उदेला. मच्छिंद्रनाथांना भेटल्याच्या नंतर मच्छिंद्रनाथांच्या मनामध्ये एक विचार आलाय आणि मच्छिंद्रनाथ काय म्हणतात की कानिपात जाईल स्वदेशात श्री गोरक्षा करील रे सुत मग तो धावणे येईल येत नेईल माते तुनी. मच्छिंद्रनाथ म्हणतात कानिपनाथ फिरत 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 या पृथ्वीवर माझा शिष्य आहे गोरक्षनाथ आणि त्या गोरक्षनाथाला जाऊन भेटन आणि मी सांगन श्री देशात आहे आणि गोरक्षनाथ येईल आणि मला इथून घेऊन जाईल असं मच्छिंद्रनाथांच्या मनामध्ये विचार आलाय. तरी गोरक्ष मम शिष्य आहे ऐसे श्रुत करू नये अनेक योजने उपाय येते राता करावा. मच्छिंद्रनाथ मध्ये ह्याला नको सांगायचं माझा शिष्य गोरक्षनाथ आहे म्हणून आणि ह्याला जर माझा शिष्य गोरक्षनाथ आहे म्हणून जर सांगितलं ह्याला माझी खून जर सांगितली तर ही जाऊन गोरक्षनाथांना सांगेल आणि मी काय करतो आता कानिपनाथांना इथंच राहण्यासाठी काहीतरी विचार करतो. आयसे युक्ती रचुनी चित्ती करावे म्हणे आतिथ्य बहुरीती म्हणून या बोलवून बहुत युक्ती सकळा मच्छिंद्र सांगतसे. मच्छिंद्रनाथ म्हणतात कानिपनाथांना या श्री देशामध्ये आपण इथंच ठेवू आणि इथंच हे करण्यासाठी कानिपनाथांना इथं ठेवण्यासाठी मच्छिंद्रनाथ प्रयत्न करतात पण कानिपनाथ खरंच श्री देशामध्ये राहतात का पुढे बघूया आपण. याव पर्यानिक योजना करीत की विषयी गोवा कानिपनाथ मग हा कदा देशात जाणार नाही सर्वस्वे. मच्छिंद्रनाथ म्हणतात ह्याला जर विशेष सुखामध्ये जर इथं आपण ठेवलं तर ही श्री देश सोडून बाहेर जाणार नाही आणि गोरक्षनाथाची कानिपनाथांची भेट होणारच नाही असं मच्छिंद्रनाथांच्या मनामध्ये विचार आला. चंद्राननी मृगांक वदनी पाठवी तसे शिबिरा लागुनी परितो नातळे कामासनी इंद्रिय दमनी महाराजा. चंद्रासारख्या सुंदर असणाऱ्या स्त्रिया कानिपनाथांच्या सेवेसाठी पाठवित आहेत. कानिपनाथांच्या मनामध्ये थोडशा तरी वासना निर्माण व्हावी काहीतरी इच्छा निर्माण व्हावी असं मच्छिंद्रनाथ कानिपनाथांच्या सेवेसाठी सुंदर सुंदर अशा स्त्रिया पाठवित आहेत. मनाला तरी त्या कैशा युवती प्रत्यक्ष कामाच्या त्या मूर्ती जयाचे नेत्र कटाक्ष होती वेडे पिशे देवादी. तिथे साध्या सुध्या बाया नव्हत्या त्यांना जर बघितलं तर देवादिकांना सुद्धा मोह वाटत होता. इतक्या सुंदर असे त्यांचे नेत्र होते इतक्या सुंदर लखलखीत अशा कानिपनाथांच्या सेवेसाठी मच्छिंद्रनाथ पाठवित आहेत. जयचे पाहता मुखमंडळ तपी सोडते तप करणे यवनी मुंगी होऊन मागे भ्रमती जपी तपी. त्यांचे रूप बघून जप तप करणारे संत ऋषी मुनी त्यांच्या पाठीमागे लागत होते. इतक्या सुंदर होत्या ऋषी मुनींना वाटायचं तप सोडावून त्यांच्या पाठीमागे जावं. एवढ्या सुंदर असताना सुद्धा कानिपनाथांच्या मनामध्ये काही सुद्धा विचार आलेला नाही. जयच्या भरपोळ परी दिसते दशन डाळिंबा बीज गुहामटी गौरवर्ण पिका गाठी ग्रीवा दर्शवी बाहेर. दात आणि होत त्यांचे इतके सुंदर होते तरी पण कानिपनाथांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी काही मोह झालेला नाही. की अनंत चंद्राचा प्रकाश जैसा की उड्डाण गणपतीची द्वितीय ठसा जयाच्या नकाकृती लेखा चंद्र कोरी मिरवल्या. त्यांचे नख त्यांचं सौंदर्य अनंत चंद्र म्हणजे चंद्राच्या प्रकाशासारखी इतक्या सुंदर असताना सुद्धा कानिपनाथांना काहीच मोह त्यांच्याविषयी झालेला नाही. आशय स्त्रियाचे वर्ण की भानुची पावला रे उदयमान आयशिया स्त्रिया पाठून स्थान
चेतविती कामाशी. इतक्या सुंदर सुंदर श्रिया पाठविल्या मच्छिंद्रनाथांना वाटण आता तरी बोलन पण कानिपनाथांच्या मनामध्ये काहीच विचार आलेला नाही. कसे असतील होते योगी. हरी तो नातळे महाराज हा व्रतांत मच्छिंद्र कळला रे सहज. मग मनेच कटकाचा समाज कामासनी गोवावा. मच्छिंद्रनाथांना कळालं ह्यांचा गुरु कानिपनाथ आहे, ह्याच्या मनामध्ये काही विषय वासना आले नाही. आता ह्यांच्या शिष्यांचं तरी बघूया म्हणून शिष्यांच्या सेवेसाठी सुंदर सुंदर अशा स्त्रिया पाठीत होत्या. कारण तिथं श्रीदेश होता, माणूस नव्हतं सेवेला. तर काय करते सुंदर सुंदर होता पण शिष्यांना काय होते पुढे बघू. आईसला यत्न करून पाहता कामिनीचा क्रम झाला व्रताय. शिष्य कटक हे येईना हातात उपाय काही चालेना. बघा गुरु तर नाही पण शिष्य सुद्धा त्यांना बघायला जा, त्यांच्याकडे डोळे उचलून सुद्धा बघायला लागत. त्यांच्या शिष्याच्या सुद्धा मनामध्ये एक तीव्र सुद्धा वासना निर्माण झालेली नाही. असो आयशे छळनात एक मास राहिले तेत. परी कोपे देव होता उदित सहज स्थिती लोटले. मच्छिंद्रनाथ एक नाही दोन नाही तीन नाही, एक महिनाभर त्यांची अशी परीक्षा बघत राहिला. पण एक महिना झालं तरी पण कुणाच्याही मनामध्ये काही वासना निर्माण झालेली नाही. असो लोटले एक मास मग पाचारुनी मच्छिंद्रास. मनती आज्ञा द्यावी आम्हास स्वदेशाशी जावया. कानिपनाथ म्हणतात हे राजे हे मच्छिंद्रनाथ आम्ही एक महिना झालं म्हणजे एक मास एक महिना आम्ही तो तुमच्या पैसे राहिलात. आता आम्हाला आज्ञा द्या कारण आम्ही साधू संत आहेत, आम्हाला फिरावं लागतं, आम्हाला आमच्या देशामध्ये जायची परवानगी द्या असं कानिपनाथ मच्छिंद्रनाथांना सांगत आहेत. मग मनाने मच्छिंद्रनाथ नाना संपत्ती द्रव्य ओपित गजराजे उष्ट्रामित द्रव्य बहुत दिले. मच्छिंद्रनाथांनी परवानगी दिली अवश्य म्हणले तुम्ही जा, पण सोबत त्यांच्या खूप संपत्ती दिलेली आहे. गज म्हणजे हत्ती दिलेले आहेत, संपत्ती खूप दिलेली आहे, छत्र दिलेले आहे त्यांना दर्जासाठी वरी. शिबिरे कनात मंडपाथोर तंबुराट्या प्रताकाकार. शिबिकाम झाला छत्र वस्त्र मरणी भरिले. त्यांनी खूप वस्त्र दिले, त्यांना शिबिकेमध्ये तंबू ठोकण्यासाठी पालख्या दिल्या, घोडे दिले, हत्ती दिले. मच्छिंद्रनाथांनी कानिपनाथांसोबत दिलेले आहेत. संपत्ती बोळवित मच्छिंद्र जाते. एक कोस बोळवणी नमित्ते परस्पराशी आदरे. असं म्हणून मच्छिंद्रनाथ कानिपनाथांना बोलत 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 एक कोस त्यांना सोडण्यासाठी बाहेर गेलेले आहेत. आयशे बोळवणी कटक भार स्वस्तानाला नाथ मच्छिंद्र. यरीकडे तीर्थावर करीताला स्वदेशा. मच्छिंद्रनाथांनी एक कोसभर त्यांना संपत्ती दिली आणि एक कोसभर त्यांना सोडल्याच्या नंतर मच्छिंद्रनाथ इकडं आपल्या श्रीदेशामध्ये आलेले आहेत आणि कानिपनाथ तीर्थ करीत स्वदेशामध्ये मध्ये तिकडे गेलेले आहेत. सहज आले मुक्कामा लंबुनी श्रीदेश सुगमा. पुढे गोड मंगल स्थान उत्तम नाना क्षेत्र हिंडती ते. तीर्थ करीत मुक्काम करीत कानिपनाथ गोड बंगाल नावाच्या देशामध्ये आलेले आहेत आणि पुढे तिथलचे तीर्थयात्रा करण्यासाठी नाथ हिंडत आहेत. तरी जया गावी जाय नाथ त्या गावी लोक करीती आतिथ्य. सर्व पाहुणी भक्तिवंत उपचारे मिळवती. ज्या ज्या गावामध्ये कानिपनाथ जातात त्या गावचे लोक येतात, नाथांच्या पाया पडतात, त्यांचा आदर सत्कार त्यांचा भोजनाची व्यवस्था पूर्ण नाथांची करत आहेत. प्रत्येक गावामध्ये नाथांना मान मिळत आहे. इच्छ सम सकळ अर्थ पूर्ण होऊन शिष्य संप्रदाय होत. म्हणून वर्णिती कीर्त मुखमुखी उल्हास. प्रत्येक गावचे लोक म्हणतात नाथासोबत
500 शिष्य आहेत ना, त्यांचा जय घोष करतात आणि गावोगावीचे लोक त्यांना वंदन करून त्यांचा पूजा करतात. मग या गावीचे त्या गावी लोक येऊन नेती सकळ टक गावनी भक्ती भावाला कीक बोलविती पुढारा. गावगावचे लोक येतात आणि कालिकनाथांना घेऊन जातात. महाराज, आमच्या गावाला चला, तुमची भक्ती आमच्या गावाला दाखवा आणि भक्ती पंथ आमच्या गावामध्ये चलवा. गावगावचे लोक येऊन कालिकनाथांना विनंती करतात. आयुष्य भ्रमण करीत करीत कीर्ती मागे कीर्ती, कीर्ती माग कीर्ती होत ती सत्कीर्ती हेला पट्टनात प्रविष्ट झाली जनमुखे. फिरत 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 नाथांची कीर्ती हे पट्टण गाव नावाचं एक गाव आहे आणि त्या गावामध्ये कालिकनाथांची कीर्ती तिथं गेली आणि कालिकनाथ तिथं गेलेले आहेत. बहुत जनाचे वाचे स्तुती स्वामी ऐसे म्हणते, मग राजांगणी ही कीर्ती हेलावली स्वमुखे. प्रत्येकाचे लोक म्हणतात, अरे 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 ते कालिकनाथ नावाचे एक गोसाई आहेत आणि ते खूप मोठे आहेत. अशी कीर्ती ऐकत 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 हेलपट्टण गावाचा जो राजा होता त्या राजाच्या कानावर कीर्ती गेलेली आहे नाथांची. कीर्ती ऐकून इंद्रप्पा नाथ पुढे प्रेरिता झाला दूत, त्या करवी उत्तम व्रतांत मणिकटकाचा ज्ञान विला. ही कीर्ती ऐकून राजाने आपले सेवक नाथांकडे पाठवले आहे आणि नाथांना येण्यासाठी विनंती करीत आहे. ते सांगता मुनीचा राजयोग गावोगावहून शिबिरे सुरंग चांग, धावताती घेऊन माग माग स्वामी लागी राहावया. गावगावचे लोक येतात आणि नाथांना म्हणतात, नाथ आमच्या गावात चला, आमच्या गावात चला. हे नाथांना समजे विनंती करतात. पुढे नाथ ध्वजा येऊन शिबिरे चालत त्या मागून, शिष्य कटकाशी मागून दमन कानी पाचे होतसे. शिष्य पुढे जातात आणि कालिकनाथांची पुढे जाऊन व्यवस्था करतात आणि कालिकनाथ महागो शिष्य पुढे गेल्याच्या नंतर ज्या गावामध्ये बोलवतात त्या गावामध्ये कालिकनाथ जातात. आयसे मार्ग करिता गमन तो यरीकडे जगन्नाथाहून, गोरक्षक बांगलादेशात येऊन गावोगावी भ्रमतसे. इकडे फिरत फिरत असताना गोरक्षनाथ सुद्धा फिरत फिरत जगन्नाथावरून बंगाल देशामध्ये गोरक्षनाथ आलेले आहेत आणि तिथं या दोघांची भेट होत आहे. तो सहज मार्गी करिता गमन मही प्रवाही तरु व्यक्त विपिन, तया विपिनी गज कर्ण नंदन सहज स्थिती भेटला. ज्या दिशेने गोरक्षनाथ येतात त्या दिशेने सुद्धा कालिकनाथ जातात आणि कालिकनाथांची आणि गोरक्षनाथांची बंगाल देशामध्ये भेट होत आहे. तेने पाहिले गोरक्षासी गोरक्षासी, गोरक्ष पाहिले कानिपासी, दृष्टी दृष्टी होता देशी एकमेका बोलिले. दोघांनी एकमेकांना आमल्या सामने बघितलं आणि सामने बघून दोघ जण एकमेकांना नमस्कार करतात. करोनी स्थिर विकासन खाली उतरला कर्णनंदन, मग भर जरी गालिया मही पसरून गोरक्षाशी बसविले. कालिकनाथ खाली उतरले आणि गोरक्षनाथांना बघितलं आणि कडकडून अशी गोरक्षनाथांना कालिकनाथांनी मिठी मारली आहे. आपण बैसे उपसवे नेती बोले कानिप वादवटे, नाथ पंथ वरदा पुटी कोण गुरु लीला. मच्छिंद्रनाथाने कालिकनाथांनी गोरक्षनाथांना खाली बसायला आसन टाकलं आहे. गोरक्षनाथ आसनावर बसलेले आहेत आणि दोघ जण संवाद करीत आहेत. हे ऐकून गोरक्षनाथ मच्छिंद्र जन्मापासून सांग कथा सांगत, वरद पाणी उदय मित्र प्रसन्न झाला तयासी. गोरक्षनाथ सांगत आहे, बाबा तू कालिकनाथाने विचारलं तू कुणाचा शिष्य? त्यावेळेस गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाच्या जन्मापासूनची कथा कालिकनाथांना सांगत आहेत. तरी त्याचा दास मी म्हणतो महापुरुष, परिश्री गुरु कानिपादी हास, गुरु कोण मिरवेल सांग. गोरक्षनाथ म्हणतात, बाबा माझं ऐकलं पण तू कोण आहेस?
त्यावेळेस कालिपनाथ म्हणतात बाबा या देहाला असे कालिपनाथ म्हणतात आणि कालिपनाथ नावाने या जगामध्ये मी मिरवत आहे. आयशे गोरक्षे बोल ऐकून कानिपा सांगे जालिंदर कथन जन्मापासून वर्तमान दत्त कृपा आगली. गोरक्षनाथांनी सांगायला चालू केलं की जालिंदरनाथाच्या जन्मापासूनची कथा सांगितली आणि दत्त दर्शनाची भेट झालेली हे सुद्धा एकूणमकाला दोघ जण सांगत आहेत. आयशे उभयंताचे ऐक भाषण झाली निर्वेळ समाधान मनती योग्य आले घडून तुम्हा भेटलो. दोघांची भेट झाले. दोघं जर म्हणतात खरं खरं आपल्या दोघांच्या भेटीचा किती मोठा योग आलेला आहे हे काहीतरी देवाच्या मनातच असल म्हणून तुम्हा आमच्या भेटी झालेल्या आहेत असं दोघं एकूण मकाला गोरक्षनाथ आणि कालिपनाथ बोलत आहेत. या परे कानिपा चित्ते कामना उद्याला यथार्थी की मचिंद्र गुरु गोरक्ष प्रती दत्त वरदे मिळवला. कालिपनाथांच्या मनामध्ये इच्छा आली की बाबा तू मच्छिंद्रनाथांचा शिष्य गोरक्षनाथ आहेस, मला थोडस माझ्या मनामध्ये इच्छा आहे ते मी तुला बोलू का. तर गोरक्षनाथ काय म्हणतात. तरी दत्त कृपेने अनुसंधानानं कैसे लागले विद्यारत्न की कवन रूपी सहज दर्शन जगा माझे मिळवत असे. बाबा तुला दत्त गुरुचं दर्शन कसं झालं, काय केलं तू दत्त गुरुच्या दर्शनासाठी आणि तू जगामध्ये काय म्हणून मिरवत आहेस. तरी आता शोध करावा दारुणी आपल्या गौरवान आयशा योजनी सहज भावा ग्रष्टी करी भवताले. कालिपनाथांच्या मनात विचार आला पुण्याला काहीतरी आपला गौरव धावावा गोरक्षनाथांना आणि गोरक्षनाथ धावून दृष्टी त्याची आपण बघावी असं मनामध्ये विचार आलेला आहे. तो दृष्टी समारंभ पकफळी देखील सदन तही पाडाचे पक्वान शाकावराची विराजला. कालिपनाथांनी बघितलं आणि गोड आंब्याचं झाड होतं का, आंब्याचं झाड बघितलं आणि कालिपनाथांच्या मनात इच्छा आली. कालिपनाथ म्हणतात गोरक्षनाथांना बाबा मला या आंब्याचे गोड गोड असे पिकलेले फळ खायचे. तो पाहता कानिपनाथ म्हणे आम्रवन काय शोभत फळे ही मधुर शाखा व्यक्त झोंबल्या आहेत त्या वृक्षी. कालिपनाथ म्हणतात गोरक्षनाथ बघा ना त्या आंब्याला आंबे किती छान छान आले, किती गोड आंबे असते, कसे त्या झाडाला आंबे लोणते. पर्यायचे फळे सुगम दिसते तरी भक्षण करावे वाटे चित्ती. यावरी गोरक्ष बोले युक्ती नको नको म्हणत तसे. कालिपनाथ म्हणतात ते आंबे किती गोड आहेत, लांबूनच लाल दिसतात आणि ते आंबे खावात असं माझ्या चित्तात आले, माझ्या मनात आले. गोरक्षनाथ म्हणतात बाबा मला नको नको. या परी बोले कानी वचन तोडून आणि तो शिष्या धारून गोरक्ष म्हणे इतका यत्न कशाला करावा तुम्ही. कालिपनाथ म्हणतात अहो माझे 700 शिष्य आहेत, लज्ज पाठी तो लज्ज शिष्य माझे जाऊन घेऊन येतात. गोरक्षनाथ म्हणतात कशाला याच्यासाठी करायचंय, काय शिष्यांना सांगायचंय. आता शिष्य येतात जवळी तोडणी आणावे कर कमळी शिष्यानं तत्वन काळी मग आपण काय करावे. गोरक्षनाथ म्हणतात ना आता तुमच्याजवळ शिष्य आहेत आता म्हणून तुम्ही शिष्यांना सांगतात, पण जर तुमच्याजवळ शिष्यच नसले तर तुम्ही काय करताल आणि शिष्य नसल्यावर आपण कसं काय करावं. तरी आता स्वतः ऐसे करावे गुरुप्रसादे प्रताप मिळवावे फळे तोडून या विद्येशी गौरवावे तुष्ट आत्मा तुम्ही करावा. शिष्यांना काय सांगायचं, तुमच्या गुरुने तुम्हाला ज्ञान दिलं असेल ना, मग गुरुची कृपा असेल तर ते फळ तुमची तुम्ही स्वतः इथं बसले विद्येच्या ह्याच्यावर तुम्ही आणा. शिष्याला तुम्ही सांगू नका आणि स्वतः तुमचा प्रताप मला दाखवा. गोरक्षनाथ कालिपनाथांना सांगत आहेत. कुणी वचन जरी तुमच्या इच्छित रे म्हणा तरी आताच्या आणि तो तोडून पक्व पाणी गुरु कृपे. कालिपनाथ म्हणले गोरक्षनाथ
लगेच आणतो तू माझ्या गुरुची माझी काय परीक्षा बघतोस तू फक्त बघ आणि कालिकनाथांनी लगेच फळ मी आणतो म्हणून गोरक्षनाथांना सांगितलं आहे. मग कवळुनी भस्माची मुठीने विभक्तास्त्र जपे होती यावरी त्यावर आकर्षण मंत्र पोटी प्रणिता झाला युक्तीने. कालिकनाथांनी झोळीमध्ये भस्म काढले आणि विभक्ती अस्त्र टाकलं आणि त्याच्यावर आकर्षण मंत्र टाकून ती भस्म फळाच्या दिशेने टाकल्याबरोबर पुढे काय होतंय. विभक्तास्त्र कळुषुनी प्रेरिता फेके भस्माची काननी कवतो पक्व फळे वृक्षावरून पुढे आली रे सर्व. नाथांनी भस्म फेकल्याबरोबर जेवढे पिकलेले आंबे होते तेवढे नाथांच्या समोर येऊन असे ढिगारा पडला. मग ते शिष्य कटका सहित फळे बक्षीची मधुर व्यक्त बक्षिल्या पूर्ण तृप्त शाळेले हात जीवनाने. ते आंब्याचा ढिगारा बघितला आणि समजा शिष्य सुद्धा आंबे खाऊन 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 असे तृप्त झालेले आहेत. असं झालं पूर्ण प्रकरणी घोराचा विचारायचे म्हणे प्रताप दाविला मज लागुनी काने पाने आपुला. गोरक्षनाथाने म्हणले वा 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 कालिकनाथा तुम्ही तुमचा प्रताप दाखविला मला मी खरंच धन्य झालो. तरी आपण आता यासीन दाव विद्यात चमत्काराशी आईचा विचार करून मनाशी काने पात बोलत असे. गोरक्षनाथ म्हणले आता तुमचा चमत्कार मी बघितला पण आता माझा सुद्धा चमत्कार बघा. आणि गोरक्षनाथ म्हणले कालिकनाथा तुम्ही मी काय करतो हे बघा म्हणतात गोरक्षनाथ. मन तुम्ही केला पाहुणा चार तरी उत्तराला दे उत्तर आणि कफळे बक्षुनी साचार चवी रसाने मिरवाळे. तुमच्या उत्तराला उत्तर देतो म्हणले पण एवढशा फळाने काय झाले म्हणले हे जरा काय आंबटच होते. मी माझ्या ह्याचे दुसरे फळ बघितलो आणि तुम्ही मी बनविलेल्या फळांची थोडी थोडी चव तुम्ही मी मागविलेल्या फळाची बघा असं गोरक्षनाथ कालिकनाथांना म्हणतात. आयचे कुणी तोचे वचन मने बोला का फार उत्तम तुमच्या शब्दाची करुणी मान स्वीकारावे तैसेचे. कालिकनाथ म्हणले नाथा तुम्हाला मी नमन करतो तुमच्या शब्दाचा मी मान ठेवतो मग तुम्ही सुद्धा तुमचा प्रताप मला काय आहे ते दाखवा. मग आकर्षण शक्ती भक्तास्त्रन जलपोनी नाथ गोरक्ष पवित्र ते लवंगनीची फळे विचित्र येऊन पडली पुढारा. मग गोरक्षनाथांनी सुद्धा आकर्षण शक्ती सोडली विभक्त अस्त्र सोडलं आणि गोरक्षनाथांनी नवीन नवीन फळ लवंगवनातील फळ गोरक्षनाथांनी खाण्यासाठी मागवलेले आहेत. मग ते फळे खात जेटी रसनेसी पडत आहे मिठी आ म्हणती शेवटी अमृत सरी दाटले. कालिकनाथ म्हणले वा 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 एवढे गोड फळ. कालिकनाथ म्हणले बाबा गोरक्षनाथ इतके गोड फळ तू कसे आणले अरे इथं अमृतापेक्षा गोड आहेत. मग ती फळे केली भक्षण शुद्ध जीवने हस्त पक्षाळून बैसले आसनी सुखे येऊन त्यावरी बोले गोरक्षतो. असं म्हणले फळ खाल्ले आणि दोघ जण आसनावर येऊन बसलेले आहेत आणि आसनावर आल्याच्या नंतर दोघ जण काय काय म्हणतात. मग खाली फळे उत्तम परी जायचा तैसी करावी वहिनी पुन्हा त्या अजून वृक्ष डाळी पुढे मार्ग गमवावे. गोरक्षनाथ म्हणले आता जेवढे फळ खायचे तेवढे खाल्ले आणि शिल्लक राहिलेले फळ आपापल्या विद्येच्या जोरावर तुम्ही हाय असे डबर झाडाला लावून टाका. यावपरी काणीपणात नाहीसा म्हणे आयसा कोण ब्रह्मयाचा सुत पुन्हा निर्मोनिया मूर्ती म्हणता जायसा कैसे करीलो. कालिकनाथ म्हणले बाबा बाबा अरे शक्य काही असा कोण ब्रह्मदेवाचा कोण ब्रह्मदेव आहे का त्याच्यावरचा कोणी आहे का जशाला तसा निर्माण करतो पुन्हा मोडतो आणि पुन्हा निर्माण करतो असा कोण आहे बरं. गोरक्ष म्हणे रे गुरुपुत्र जो निससीपणी आहे पवित्र त्याशी हे करणे अघटित विचित्र कदा काळी नसे. गोरक्ष म्हणले अरे अरे गुरुच्या पुत्र आहेत ज्याची खरी भक्ती असती ना त्याला वेगळं कारण नसतं. माझ्या गुरुच्या आशीर्वादानं मी करून दाखवितो.
तो दुसऱ्या ब्रह्मा करील उत्पन्न मग ऐशाची कथा कोण तो महीच मस्तकी करिता धारण तो पर्वताचे ओझे शिने की अरे काही तर सोपं म्हणले पण ज्याने प्रथम डोसक्यावर घेतली त्याला पर्वताचं वजन काय लागत असते रे. जोर का ते जाणीवाविणार तो पावा कठीणीचे फळे सत्वर हृदय साठवितो सप्तसागर हे झालं की मागून पलटा. इथंही नाही हा हा ते हा तसं मला वाटलं इथं. जोर का ते जाणीवाविणार तो पावा कठीणीचे फळे सत्वर हृदय साठवितो सप्तसागर तो थिल्ल